राज्यात निवडणूक पार पडून 48 खासदार निवडून आलेले आहेत। मात्र या 48 खासदारांमध्ये मराठा समाजाचे खासदार जे आहेत ते सर्वात जास्त संख्येमध्ये निवडून आलेले। जे काही आकडे समोर आले त्याप्रमाणे 26 खासदार जे आहेत ते मराठा समाजाशी संबंधित आहेत। याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाड आहेत। सर, मराठा समाजाचे खासदार सर्वाधिक संख्येत जिंकून आलेले आहेत। ओबीसी खासदारांची संख्या मात्र फार कमी आहे। असं म्हटलं जात आहे की ओबीसी समाजाचे 9 ते 10 खासदारच निवडून आलेले। आणि हे बघा, महाराष्ट्राच्या निर्मितीपासून सुरुवातीपासून मराठा डॉमिनेटेड राहिलेला आहे आणि पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र, कोकणसुद्धा या भागामध्ये मराठा लोकांचं सुरुवातीपासून वर्चस्व राहिलेलं आहे आणि आजही त्या ठिकाणी त्यांचं वर्चस्व आहे। तिथे आमच्या ओबीसीला पाहिजे त्या प्रमाणामध्ये मानाचं सन्मानाचं स्थान मिळत नव्हतं म्हणू शकतो आपण। पण आता थोडंसं जागृती आलेली आहे आणि ओबीसी समाज हा मध्यमवर्गीय याच्यामध्ये येत असल्यामुळे एवढ्या मोठ्या निवडणुका लढण्याचा तो धाडस करत नाही आणि त्याच्यामुळे पर्यायाने मराठा वर्सेस मराठा अशी लढाई होते आणि त्याच्यामध्ये कुठलाही पक्ष जिंकत असेल तर तो मराठा कम्युनिटीचा उमेदवार निवडून येत असतो। त्याच्यामध्ये वावगं काही नाही आहे। हळूहळू याच्यामध्ये बदल होत आहे। आजच्या घडीला जर आपण पूर्ण अभ्यास केला तर माझ्या माहितीप्रमाणे 48 पैकी 12 ते 13 खासदार हे ओबीसी आहेत। त्याच्यातले काही लोक असे आहे की ते आहेत ओबीसी पण स्वतःला ओबीसी समजत नाही, हे आमचं दुर्भाग्य आहे। ते समाजापुढे जाताना, निवडणूक लढत असताना मराठा म्हणून जातात, आहेत ओबीसी। आता ते लोकांना कळतच नाही की हा ओबीसी आहे की मराठा आहे, म्हणून या आकड्यामध्ये कुठंतरी हे होत असते। पण मी खात्रीलायकरीत्या आपल्याला सांगतो की एकूण 48 पैकी 12 ते 13 खासदार हे ओबीसी आहेत। संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होते आहे आणि हळू आज आपण जर पर्सेंटेज पाहिलं की 48 मध्ये 12-13% तर 30-32-35% पर्यंत आमचा ओबीसी निवडून आलेला आहे। सर, जे मागील काही महिन्यांमध्ये राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि खास करून मनोज जरांगे पाटील यांनी ज्या आक्रमकतेने मराठा अस्मितेचा, मराठांच्या हक्काचा मुद्दा पुढे केला, त्याचाही काही परिणाम निवडणुकीवर झाला आहे का आणि त्यामुळे ही जी संख्या जी आहे ती दिसत आहे का? नक्कीच। हे बघा की त्या आंदोलनामुळे हा ओबीसी पूर्ण एकवटला गेला महाराष्ट्रातला आणि त्याच्यामुळे बघा की आपल्यामध्ये विदर्भामध्ये मॅक्झिमम सर्व ओबीसी लोक निवडून आलेले आहे। कोकणामध्ये जे लोक आले त्याच्यापैकी 3 ते 4 लोक ओबीसी निवडून आलेले आहे, बाकी ठिकाणी वेगवेगळे आहे। हे याचंच फलित आहे की ओबीसी एकवटला आणि ओबीसी एकवटल्यामुळे जो ओबीसी उमेदवार होता त्याच्या पाठीमागे तो भरभक्कमपणे उभा राहिला आणि त्यांना निवडून आणलेला आहे। आता त्याच्यामुळे हे दिसेल आणि आता या लोकांच्या मदतीने ओबीसी मूवमेंट आणखी जोरामध्ये भविष्यामध्ये काम करेल याची मला आशा आहे। राजकीय पक्षही कुठेतरी जो मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीचा आंदोलन अनेक वेळेला आणि अनेक दिवस चालला, मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने सरकारवर दबाव आणला, सर्वच राजकीय पक्षही त्या दबावात आले असं म्हणता येईल का आजच्या ॲनालिसिसमध्ये? नाही, असं म्हणता नाही येणार, कारण राजकीय पक्ष जर दबावामध्ये आलं असतं तर त्यांचं जे आंदोलन होतं त्यांच्या आंदोलकांच्या पदरामध्ये काही ना काहीतरी पडलं असतं। आज पुन्हा निवडणूक आटपून गेली, आचारसंहितासुद्धा आता संपलेली आहे, परंतु अजूनपर्यंत आंदोलनकर्त्याच्या पदरात काही पडलेलं नाही। मी हे याच्याकरता म्हणतो की सरकारने त्यांना न्याय दिला, सरकारने त्यांना स्वतंत्र 10% आरक्षण दिलं, त्याला आमचा विरोध नव्हता। परंतु जे मराठा आंदोलक आहेत, स्वतः जरांगे पाटील आहे, ते त्या स्वतंत्र 10% आरक्षणापासून समाधानी नाही आणि ते त्यांना मान्य नाही आणि म्हणून त्याचा परिणाम या निवडणुकीवर मराठवाड्यामध्ये थोडा झाला। पण कालच त्यांनी, मी कुठेतरी बघत होतो की मी माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याला कुणाला मत द्या हे सांगितलेलं नाही असं त्यांचं वक्तव्य होतं। पण समाज एकवटला आणि जे सत्ताधारी होती, सत्ता आपल्या महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता होती, त्यांच्या विरोधामध्ये कुठंतरी त्यांनी आपलं सामूहिकरित्या विरोधामध्ये मतदान केलं आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं आज एवढं जे यश आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसत आहे त्याच्यामध्ये त्यांचासुद्धा थोडासा सहभाग नक्कीच आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही।
महाराष्ट्राची निवडणूक जातीय वळणावर गेली आहे का? आणि गेल्या अनेक निवडणुकांचा जर तुम्ही त्याच्याशी तुलना केली तर दिवसागणिक हे प्रमाण वाढत जात आहे का? एक दुर्दैवी चित्र दिसतंय का? नाही नाही, हे बघा, जाती याच्यावर गेलं असं आपण म्हणणार नाही. कारण निवडणूक म्हटल्यावर तुम्ही किती सोशल इंजिनिअरिंग करा, काही करा, पण शेवटच्या 5 दिवसामध्ये कुठं ना कुठंतरी जात फॅक्टर हा येत असतो. आणि मी तुम्हाला सुरुवातीला जसं सांगितलं की महाराष्ट्र हा मराठा डॉमिनेटेड सुरुवातीपासून राहिलेला आहे. आणि म्हणून जे आपण आज जे म्हणतो आपण की सर्वात जास्त मराठा निवडून आले त्याचं कारण ते आहे की लोक अजूनही राजकारणामध्ये त्या लोकांची संख्या जास्त आहे. त्याच्यामुळे विरोधी पक्ष असो की सत्ताधारी पक्ष असतो, दोन्ही पक्षाकडनं मराठा समाजाच्याच लोकांना उमेदवारी दिली जाते. आणि त्याच्यामुळे पर्यायाने कोणी निवडून आला तरी तो मराठा असतो. कारण एवढ्या दिवसापासून सुरू असलेलं राजकीय वर्चस्व हे एका किंवा 2 दिवसामध्ये संपणार नाही. पण भविष्यामध्ये ओबीसी समाजाला या महाराष्ट्रात चांगले दिवस येतील याविषयी माझ्या मनात खात्री आहे. तर जे काही निवडणूक झाली आहे आणि जे खासदार निवडून आले आहेत त्याच्यामध्ये मराठा समाजातील खासदारांची संख्या जास्त असली तरी ओबीसी समाजातील खासदारांची संख्या हळूहळू वाढत आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ओबीसींचा प्रतिनिधित्व जो आहे, तो राजकीय प्रतिनिधित्व जो आहे तो नक्की वाढेल, निश्चित वाढेल असा विश्वास जे आहे ते ओबीसी महासंघाकडून व्यक्त केला जात आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.